छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबुनी महाराज, माता जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा करून त्याची मी फिरसा लूंगी मैं फिरसा। ठीक है। कालच देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मी खासदारकीची शपथ घेतली। माझ्या वेशभूषेच्या माध्यमातून मी पहिला स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना मानाचा मुजरा केला। हातामध्ये बाबासाहेबांचं संविधान, नाकामध्ये जिजाऊ मासाहेबांची नथ घालून महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी बाणा मिरवत मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने गेले। आणि योगायोग बघा किंवा बाबांचा आशीर्वाद म्हणा, पक्षानं माझी शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे। आणि त्यामुळेच येणाऱ्या ज्या काही SIR असतील किंवा जनगणना आहे, डिलिमिटेशन आहे, या सगळ्या गोष्टींच्यासाठी कालच शपथ घेतली। परंतु काल संध्याकाळचीच फ्लाईट पकडून मी शिर्डीत आले, कारण शिवसैनिक हा सतत लढत असतो, त्यांनी आराम करायचा नसतो। त्यामुळे लगेच पक्षकार्यासाठी हजर झाले। आज आमच्या सगळ्यांची मीटिंग आहे। बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत आनंद होतोय, कारण त्यांनी जगाला सर्वधर्म समभाव शिकवला, त्यांनी सबका मालिक एक है हे शिकवलं, त्यांनी आलेल्या प्रत्येकाला अन्नदान केलं, दुआ दिली, दवा दिली। आणि त्यामुळे तोच बाबांचा आशीर्वाद हा माझ्याही पाठीशी राहावा, महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी राहावा, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावा, हीच मी प्रार्थना केली। हो, मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जातीये, पण माझा प्रवास हा गुलाबांच्या पाकळ्या अंथरलेला कधीच नव्हता। वाटेवर गरिबीचे काटे होते, संघर्षाचे काटे होते आणि अनेक आव्हानांचे काटे होते। त्यावरती चालत असताना ज्या महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा जी मला सतत लढण्यासाठी बळ देत राहिली, त्या महापुरुषांच्या नावाचा उल्लेख मी शपथ घेताना करणं हे मला वाटतं की माझं आद्य कर्तव्य आणि माझं नीती कर्तव्य होतं। आणि त्यामुळेच मी माझ्या शपथेची सुरुवात छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि जांबुनी महाराज यांचं नाव घेऊन केली। ज्या शिवसेनेनं जात धर्म न बघता आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचं नाव घेऊन केली। आणि स्वतःच्या लेकीला खासदार बनवणारे खूप असतात, पण भीमाच्या लेकीला ज्यांनी खासदार बनवलं त्या एकनाथ शिंदे साहेबांचाही तिथं नामोल्लेख करणं हे माझं आद्य कर्तव्य होतं, म्हणून मी सगळ्यांचा नामोल्लेख केला। पण संसदीय प्रथेप्रमाणे मला वाटतं की तसं बोलता येत नव्हतं, त्यामुळे मला अडवण्यात आलं। पण संसदीय परंपरांचा, संविधानाच्या सर्व कायद्यांचा आम्ही आदर करतो, त्यामुळे मी पुन्हा शपथ घेतली।